नमस्कार. दशम स्थानातला मेष राशीचा अश्विन नक्षत्रातला सूर्य याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. एकटा दशम स्थानातला सूर्य अश्विन नक्षत्रात असेल आणि दशमेश मंगळ शुभ स्थानात शुभ राशीत स्वनवमांशी स्वराशीत उच्च राशीत असेल आणि लग्नेश प्रबळ असेल, अशा स्थितीमध्ये ही व्यक्ती स्वतःच्या उत्तम प्रयत्नांनी अधिकार पदावर पोचण्याची लायक आहे. म्हणजे ग्रह एखाद्या नक्षत्रात गेल्यानंतर किती चांगली फळं देतो ह्याचंही उदाहरण आहे. हा सूर्य उत्तम धारणाशक्ती देतो, उत्तम आत्मविश्वास देणारा आहे. केवळ एकटाच ग्रह काम करतो असं नाही. त्यासाठी मी एक त्यात अटही अशी सांगतोय की लग्नस्थान उत्तम असावं. लग्नस्थानामध्ये बलवान लग्नस्थान असावं, लग्नेश बलवान असावा, चंद्र शुभस्थितीत असावा, शुभग्रहांच्या योगात असावा, दशमेश मंगळही शुभस्थितीत असावा आणि दशमातला हा सूर्य, ही 3 ग्रहस्थिती जरी उत्तम असेल तरी ही व्यक्ती बाकीच्या सगळ्या अशुभ ग्रहयोगांवरती मात करून त्या व्यक्तीला अधिकार पदावर पोचवणारी असते. हा एक प्रकारचा राजयोग म्हणायला हरकत नाही. ही व्यक्ती धाडसी आहे. ह्या व्यक्तीला मी कुठेही जाईन तर मी यशस्वी होऊ शकतो, हा जो ही जी इच्छाशक्ती असते ही भरपूर चांगली असते. अधिकार पदावर उत्तम योग्य वेळी पोचवते. या व्यक्तीची शासन नक्की दखल घेतं. शासकीय कामात, शासकीय विषयामध्ये, शासकीय नोकरीमध्ये सुद्धा पुढे जाण्यामध्ये ही व्यक्ती अग्रेसर राहू शकते. एकट्या रवीचे इतके चांगली फळं आहेत अश्विन नक्षत्रातल्या. असंच आपण अनेक व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या ग्रहयोगांचे काय परिणाम होतात हे पाहणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.